श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्मरामायण किष्किंधाकांड द्वितीयः सर्गः. श्री शंकर म्हणाले, पार्वती, आपल्या आलिंगनाने सुग्रीवाची सर्व पातके नष्ट झाली आहेत हे रामाला समजून आलेच होते. तरी देवकार्यसिद्धीसाठी आपली मोहकारी माया त्याचवर पसरविण्याचे योजून हसत हसत श्रीराम त्याला असे बोलला की, मित्रा, तू मला जे काही बोललास ते अगदी सत्य आहे, यात संशय नाही. परंतु लोक मला म्हणतील की रामाने अग्निसाक्षी कपिंद्राशी वानरराज सुग्रीवाशी सख्य केले, ते करून त्याला काय मिळवून दिले, असा लोकापवाद मजवर येईल, यात संशय नाही. म्हणून तू जाऊन वालीला युद्धाला बोलाव, तुझे कल्याण असो. एकाच बाणाने त्याचा वध करून मी तुला राज्याभिषेक करवीन. ठीक आहे, असे म्हणून सुग्रीव किष्किंधेच्या उपवनात ताबडतोब गेला आणि मोठी आरोळी ठोकून त्याने वालीला हाक मारली. तो बंधूचा शब्द ऐकून क्रोधाने वालीचे डोळे लालभडक झाले. तो घरातून बाहेर पडला आणि सुग्रीव वानर ज्या ठिकाणी होता तेथे ताबडतोब आला. तो आपल्यावर चालून येत आहे हे पाहून सुग्रीवाने त्याच्या वक्षस्थलावर तत्क्षणी प्रहार केला. क्रोधाने चवताळून जाऊन वालीनेही सुग्रीवावर दोन्ही मुष्टींनी प्रहार केले. सुग्रीवानेही उलट त्यावर तसेच प्रहार केले. अशा रीतीने क्रुद्ध होऊन ते दोघेही परस्परांशी लढले. त्या दोघांचीही रूपे सारखीच असल्याचे पाहून रामाला अत्यंत विस्मय वाटला. आपल्या हातून कदाचित सुग्रीवाचा वध होईल अशी त्याला शंका येऊन त्याने त्यावेळी बाण सोडला नाही. तेव्हा सुग्रीवाने भयाकुल होऊन रक्त ओकत तेथून पळ काढला. मग वाली घरी गेल्यावर सुग्रीव रामाला म्हणाला, हे रामा, बंधुरूपी शत्रू करून का बरे मला मारवीत आहेस? प्रभो, मला मारण्याची तुझी इच्छा असल्यास तूच माझा वध कर. शरणागत वत्सल रघुत्तमा, तू सत्यवादी आहेस, मग मला विश्वास दाखवून माझी उपेक्षा का बरे करीत आहेस? हे सुग्रीवाचे भाषण ऐकून रामाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने सुग्रीवाला आलिंगन दिले आणि म्हटले, तू भिवू नकोस. तुमची दोघांची सारखीच रूपे पाहून कदाचित मित्राचा वध होईल ह्या शंकेने मी बाण सोडला नाही. आता भ्रम दूर होऊन तुझी ओळख मला पटावी म्हणून तुझवर काही खूण करतो. तू पुन्हा जाऊन शत्रूला हाक मार की पहा, वाली मेलेला पाहशील. बंधो, तुझी शपथ घेऊन सांगतो की मी राम तुझ्या शत्रूला क्षणात मारून टाकीन. अशा रीतीने सुग्रीवाला आश्वासन देऊन तो श्रीराम लक्ष्मणाला म्हणाला, महाभागा लक्ष्मणा, सुग्रीवाच्या गळ्यात फुललेल्या फुलांची माळ घाल आणि त्याला वालीकडे पाठव. त्यावर लक्ष्मणाने सुग्रीवाच्या गळ्यात माळ बांधून आदरपूर्वक त्याला म्हणाला, जा जा, असे सांगून त्याला वालीकडे पाठविले. त्यानेही जाऊन त्याप्रमाणे केले. पुन्हा अद्भुत आरोळी मारून सुग्रीवाने वालीला हाक मारली. ती ऐकून वालीला विस्मय वाटला. तो अत्यंत क्रोधाला चढला. त्याने कंबर नीट कसली आणि बाहेर निघण्याची तयारी केली. वाली बाहेर निघत असता तारेने त्याला धरले आणि निषेधपूर्वक म्हटले, आपण आता जाऊ नये, मला मोठी शंका वाटत आहे. नुकताच तुमच्या हाती पराभव पावला असूनही सुग्रीव लागलीच परत येत आहे, त्या अर्थी त्याला कोणीतरी बलवान साह्याकरता मिळाला असला पाहिजे, हे निश्चित आहे. वाली तिला म्हणाला, हे सुंदरी, त्यासंबंधी तुला शंका नको. प्रिये, माझा हात सोड आणि घरात जा. मी त्या शत्रूवर जातो, त्याचा वध करून लागलीच परत येतो. त्याला कोण साह्य होणार? जर कदाचित कोणाचे साह्य सुग्रीवाला मिळाले असेल तर दोघांचाही क्षणात वध करून मी येतो. शोक करू नकोस. शत्रू युद्धार्थ हाक मारत आहे हे जाणून कोणता शूरपुरुष घरात बसून राहील? सुंदरी, रिपूला मारून मी परत येतो. तारा म्हणाली, राजेंद्रा, मी आणखी दुसरे सांगते ते ऐका आणि मग आपणाला योग्य वाटेल ते करा. मृगयेला आपला पुत्र अंगद गेला असता तेथे जे काही त्याने ऐकले ते तो मला बोलला आहे. अयोध्याधीश दशरथपुत्र श्रीराम, बंधू लक्ष्मण आणि पत्नी सीता ह्यांसह वर्तमान
दंडकारण्यात आला असता तेथून सीतेला रावणाने चोरून नेले. त्या जानकीचा तो बंधूसह शोध करीत करीत ऋष्यमुख पर्वतावर आला. तेथे सुग्रीवाची त्याच्याशी गाठ पडून सुग्रीवाने अग्निसाक्षी त्यांच्याशी सख्य केले. लक्ष्मणासह रामाने सुग्रीवाला प्रतिज्ञेवर सांगितले आहे की समरांगणात वालीचा वध करून मी तुला राजा करीन. अशा निश्चयाने ते आले आहेत असे मला निःसंशय वाटत आहे. तरी माझे म्हणणे ऐका. आत्ताच तुमच्या हातून त्याचा पराभव झाला असता तो पुन्हा आला हे कसे बरे? म्हणून आपण सर्व प्रकारे वैर सोडून द्यावे आणि सुग्रीवाला आणून त्याला यौवराज्याचा अभिषेक करावा आणि रामाला शरण जावे. अहो वानराधीश, मला अंगदाला, राज्याला आणि कुलाला पाळा असे म्हणून अश्रू मुखावरून वाहत आहेत. अशा स्थितीत तारा त्या वालीच्या पाया पडली. भीतीग्रस्त होऊन तिने त्याचे पाय धरले. तिला रडू कोसळले. तेव्हा वालीने तिला आलिंगन दिले आणि प्रेमपूर्वक म्हटले, स्त्री स्वभावाला अनुसरून तुला भीती वाटत आहे. प्रिये, ते भय मला नाही. श्री रामप्रभू लक्ष्मणासह वर्तमान आला असेल तर त्या रामाशी निःसंशय माझा स्नेह होईल. हे निष्पाप तारे, निखिल सृष्टीचा प्रभू साक्षात नारायण पृथ्वीचा भार हरण करण्याकरिता अवतीर्ण झाला आहे हे मला पूर्वीच कळून आले आहे. त्या परमात्म्या रामाला स्वपक्ष किंवा परपक्ष म्हणून नाहीच. हे साध्वी, त्याच्या चरणकमलाला नमन करून मी त्याला घरी आणीन. तो देवाधिदेव भक्तीनेच प्राप्त होण्याजोगा असून त्याला जे भजतात त्यांना तो उलट भजत असतो. सुग्रीव स्वतःहून मजवर चालून आल्यास मी त्याला क्षणात ठार करीन. आता त्याला यौवराज्याभिषेक करण्याविषयी तू सांगितलेस, तरी प्रिये, ज्या अर्थी शत्रू होऊन त्याने युद्धासाठी मला आव्हान केले आहे त्या अर्थी मी तसे कसे बरे करावे? हे शुभलक्षणे, माझे शौर्य सर्व लोकांना कळून आले आहे. मग भ्याडासारखा तुला यौवराज्य देतो हे शब्द मी त्याला कसे बरे बोलणार? म्हणून हे सुंदरी, शोक टाकून दे आणि घरी राहा. अशा रीतीने त्या तारेचे सांत्वन करून वाली सुग्रीवाच्या वधाकरता उद्युक्त होऊन तेथून निघाला. ह्यावेळी तारेच्या डोळ्यांतून अश्रूंचा प्रवाह चालला होता व ती शोक करीत होती. वाली येत आहे हे पाहून सुग्रीवाने पतंगाप्रमाणे उडी घेतली. तो महापराक्रमी होता. त्याच्या गळ्यात फुलांची माळ बांधलेली होती. त्याने आपल्या दोन्ही मुष्टींचा प्रहार वालीवर केला. वालीनेही तसेच केले. वालीने सुग्रीवाला मारले आणि सुग्रीवानेही वालीवर प्रहार केले. ह्या युद्धात रामाकडे नजर ठेवूनच सुग्रीव लढत होता. अशा प्रकारे ते लढत असल्याचे त्या प्रतापवान रामाने पाहिले. तेव्हा त्याने भात्यातून बाण काढला आणि तो आपल्या ऐंद्रधनुष्यावर चोडला. वृक्षांच्या राईआड अदृश्य होऊन त्याने कर्णापर्यंत धनुष्याची दोरी ओढली आणि वालीकडे निरखून पाहिले. नंतर त्या वालीच्या वक्षस्थलाचा नीट नेम धरून त्या महाबलवान रामरूप श्रीहरीने वज्रासारखा अत्यंत वेगवान असा बाण सोडला. त्या बाणाने वालीचे वक्षस्थल विदीर्ण केले. नंतर पृथ्वीला कापवीत व मोठा शब्द करीत तो बाण वर आकाशात उडाला. वालीही खाली पृथ्वीवर पडला. एक मुहूर्तपर्यंत तो शुद्धीवर नव्हता. नंतर तो वाली देहभानावर आला. तो आपल्या पुढे कमलनयन राम डाव्या हातात धनुष्य व दुसऱ्या उजव्या हातात बाण घेऊन उभा आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. रामाने वल्कले परिधान केली असून मस्तकी जटामुकुट धारण केला होता. त्याचे वक्षस्थल विशाल असून त्यावरील शोभिवंत वनमालेने त्याच्या शरीराला विशेष शोभा आली होती. त्याचे भुज भव्य, सुंदर आणि दीर्घ होते. त्याची अंगकांती नवदुर्वा दलाप्रमाणे नीलवर्ण होती. त्याच्या दोन्ही बाजूला सुग्रीव आणि लक्ष्मण उभे राहून त्याची सेवा करीत होते. रामाला पाहून त्याची निंदा करीत वाली हळू आवाजाने म्हणाला, रामा, मी तुझा काय अपराध केला आहे की ज्यामुळे तू माझा वध केला आहेस? वृक्षांच्या राईत आड राहून मजवर बाण सोडल्याने तुझ्याकडून राजधर्म न जाणता निंद्य गोष्ट घडली आहे. रामा, चोराप्रमाणे युद्ध करून तुला कोणते यश मिळणार? जर तू खरा क्षत्रिय वंशज आणि मनुकुलोत्पन्न असशील
तर माझ्या समक्ष उभा राहून युद्ध कर, म्हणजे त्याचे फळ तुला मिळेल. सुग्रीवाने तुझी कोणती बरे कामगिरी केली आहे आणि मी कोणती केली नाही? रामा, महारण्यात तुझी पत्नी रावणाने हरून नेली आणि त्याकरता तू सुग्रीवाला शरण गेलास असे आम्ही ऐकतो. परंतु रामा, सर्वत्र पृथ्वीवर माझा पराक्रम प्रसिद्ध असून तो तुला ठाऊक नसावा ना? राघवा, जर मी मनात आणीन तर अर्ध्या मुहूर्तात रावणाला सहकुटुंब बांधून सीता आणि लंका नगरीही येथे घेऊन येईन. रघुनंदना, ह्या लोकात तू धर्मिष्ठ म्हणून वर्णिला जातोस, तरी पारध्याप्रमाणे वानराचा वध करून कोणता धर्म तुला मिळणार आहे ते सांग. वानराचे मांस अभक्ष्य असल्या कारणाने मला मारून तू काय करणार आहेस? अशा प्रकारे वाली पुष्कळ बोलत असता श्रीराम त्याला म्हणाला, धर्माचा रक्षक म्हणून ह्या लोकात धनुष्य घेऊन मी फिरत असतो. अधर्माचे आचरण करणाऱ्यांचा वध करून मी सद्धर्माचे पालन करीत असतो. मुलगी, बहीण, बंधू, स्त्री आणि सून ह्या सर्व सारख्याच होत. जो मूढबुद्धी होऊन ह्यांच्यापैकी एखादीशी रममाण होतो तो पातकी जाणावा. राजांनी अशाचा सदा वधच करावा. तू तर कनिष्ठ बंधूच्या भार्येशी बलात्काराने रममाण होतोस. म्हणून हे रानवटा, तुझा मी धर्म काय ते जाणूनच वध केला आहे. तू केवळ वानर असल्यामुळे महात्मे कसे आचरण करतात ते तुला कळत नाही. ते पृथ्वीवर संचार करून लोकांना पावन करीत असतात, तरी त्यांना निंदू नये. ते ऐकून वाली भयभीत झाला. राम हा प्रत्यक्ष लक्ष्मीपतीच होय असे त्याने जाणले. वालीने रामाला तत्काल नमस्कार करून म्हटले, रामा महाभागा, रामा, तू परमेश्वर आहेस हे मला कळत आहे. मी अज्ञानामुळे जे काही बोललो असेन त्याची मला तू क्षमा करावी. केवढे माझे सुकृत की साक्षात तुझ्या शरप्रहाराने आणि विशेषे करून तुझ्या अग्रभागी मी प्राण सोडित आहे. तुझे दर्शन महायोग्यांनाही दुर्लभ होय. मरणोन्मुख स्थितीत पराधीनतेने का होईना ज्याचे नाम घेतल्याने प्राणी परमपदाला जातो, तोच आज साक्षात परमेश्वर माझ्या मरणसमयी मजसमोर उभा आहे. देवा, मी जाणतो की तू पुरुष परमेश्वर आहेस आणि जानकी ही मंगलकारिणी लक्ष्मी आहे. ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यावरून रावणाच्या वधाकरता तू जन्म घेतला आहेस. रामा, तुझ्या परमपदाला मी जात आहे, तरी मला अनुज्ञा दे. मजसारखाच बलवान माझा पुत्र बाळ अंगद, त्याचवर दया कर. रामा, माझ्या हृदयाला हस्तस्पर्श करून त्यातील शल्य बाणाग्र काढून टाक. बरे आहे असे म्हणून रामाने बाण वालीच्या शरीरातून बाहेर काढला आणि त्याला हस्तस्पर्श केला. त्याबरोबर वानर देहाचा त्याग करून तो वाली तत्काल श्रेष्ठ असा देव झाला. रघुत्तमा रामाच्या शरीराने वाली विद्ध झाला असता रामाने सुखाची खाणच की काय अशा आपल्या शीतल कराने त्याला वालीला स्पर्श केला. त्याचबरोबर कपिदेहाचा त्याने त्याग केला आणि इतरांस अलभ्य परमहंस अशा मंडळींनाही दुर्मिळ अशा पदाला तो प्राप्त झाला. किष्किंधा कांडातील 2रा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.